ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नॉमेट्रीवर आधारित एक प्रश्न बघूया. पिक्चरमध्ये एक काईट दिसत आहे आणि ती काईट ग्राउंडपासून 50 मीटर एवढ्या डिस्टन्सवर आहे. अ काईट इज अ फ्लाइंग ॲट अ height 50 meter above the ground. The string attached to the kite is tied at the ground. It makes an angle of 30 degree with the ground. Assuming that the string is straight, find the length of the string. Point A काय रिप्रेझेंट करत आहे? काईट. AC रिप्रेझेंट द स्ट्रिंग ऑफ द काईट अँड AB इज अ 50 मीटर. आपल्याला काय शोधायचं आहे? लेंथ ऑफ द स्ट्रिंग म्हणजे AC शोधायचा आहे. त्यासाठी आपण साइन थिटाचा यूज करूया. साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. अपोजिट साइड आहे AB अपॉन हायपोटेनस आहे AC. तर साइन थिटा किती आहे? तर थिटा आहे 30 डिग्री. AB किती आहे? 50 अपॉन हायपोटेनस इज AC, दॅट इज द लेंथ ऑफ द स्ट्रिंग. तर आपण कॅल्क्युलेट करूया. तर त्यासाठी आपल्याला साइन 30 डिग्रीची व्हॅल्यू माहीत पाहिजे. साइन 30 डिग्रीची व्हॅल्यू आहे 1/2 विच इज इक्वल टू 50 अपॉन AC. आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. AC इज इक्वल टू 50 इंटू 2. 50 इंटू 2 किती येईल? 100 मीटर. म्हणजेच देअरफोर द लेंथ ऑफ द स्ट्रिंग किती आलेली आहे? 100 मीटर आलेली आहे.